बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून अतिक्रमणे केल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसते। त्यामुळे महापालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे नाले यांच्यावर अतिक्रमण काढून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिला। या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले। पावसाळा तोंडावर असताना महानगरपालिका हद्दीतील नाले सफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे, पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना अद्यापही शहरामध्ये झालेल्या नाहीत। शहरामध्ये जे उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करून ते बुजवून त्यावर बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची संगनमत करून बांधकाम करून अतिक्रमण केल्याने उपनगरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे प्रकार काही वर्षांपासून वाढत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले। पावसाळ्यापूर्वीच्या सर्व उपाययोजना त्वरित पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भंडारी यांनी निवेदनात दिला। या संदर्भात बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी अधिक माहिती दिली। नुकताच पावसाळा सुरू होणार असून अद्यापही महानगरपालिकेनं पावसाळ्याच्या जे काही उपाययोजना आहेत, आपत्ती व्यवस्थापनाविषयी जो काही आहे तो अद्यापही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उपाययोजना दिसत नसून शहरामधील बऱ्याच भागांमध्ये पावसाळ्यामुळं घरांमध्ये पाणी जाणे, रस्त्यावरती खड्डे जे काही आहेत त्याच्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी रोगराई पसरणे, डासांचा प्रादुर्भाव होणे, अशा अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना पावसाळ्याच्या मध्ये समोर जावं लागतं। आपण पाहिलं असेल सावडी भागामध्ये बरेचसे ओढ्या नाल्यांवरती या ठिकाणी अतिक्रमण करून त्यावरती घरं बांधली, मोठमोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत। या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यांच्या, नैसर्गिक ओढ्या नाल्यांचा जो काही अतिक्रमणचा प्रश्न आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेला आहे। तसेच पथदिवे आपण पाहिले असेल तर बऱ्याच भागांमध्ये रात्रीचे पथदिवे बंद असतात, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। ह्या सर्व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना गेल्या 15 दिवसात, आता पुढच्या येत्या 15 दिवसामध्ये पावसाळा येऊन ठेपलेला आहे, अद्यापही झालेले नाहीत। लवकरात लवकर जर या उपाययोजना या ठिकाणी पूर्ण केल्या नाही, सुरू केले नाही व या प्रभाग अधिकाऱ्यांचे नंबर नागरिकांसाठी जाहीर केले नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू, असं महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।